लग्नाच्या 8 वर्षानंतर जर नवरा बायकोला फसवत असेल, 2 सुंदर गोंडस मुलं असतील, तर बायकोने काय करायला पाहिजे? असंच काहीसं घडलं आहे माझ्यासोबत. मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते. मन रमवण्यासाठी अशा गोष्टी करायलाच पाहिजेत. खचून न जाता परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे असं मला वाटतं. मी प्रचंड आशावादी आहे. आज नाही, उद्याचा दिवस तरी माझा असेल. उद्याचा नाही, परवाचा तरी दिवस माझा असेल. आणि हो, एक दिवस माझा दिवस नक्कीच येईल असं मला वाटतं. तर झालं असं, पहिली डिलेवरी झाली. अगदी सगळं सोप्यात झालं. बाळही माझं मोठं झालं, 5 वर्षाचं झालं. त्यानंतर दुसऱ्या वेळेस मी प्रेग्नेंट राहिले. पहिलं मूल 5 वर्ष झाल्यावरती. दुसऱ्या वेळेस मात्र माझी कंडिशन थोडीशी वेगळी होती. डॉक्टरांनी मला संपूर्ण बेड रेस्ट सांगितला होता. आता बेड रेस्ट म्हटलं की कामं कुणी करायची हा प्रश्न येतो. डॉक्टरांनी तर बेड रेस्ट दिला आहे आणि सांगितलंही होतं, फक्त बेड रेस्ट करायचा, जास्त दगदग नाही करायची, जास्त कामं नाही करायचे. मग आता मुलगा, माझं बाळ, माझी घरातली कामं कोण करणार? सासूबाईंनाही एवढी कामं व्हायची नाही. म्हणून मग नवऱ्याने सांगितलं, तुझ्या माहेरावरून बोलाव कुणीला तरी. माहेरावरून पण कोणाला बोलावणार? आई पण माझी सारखी आजारी असायची. त्यानंतर बहीणही नाही आहे आणि भाऊ काय करणार येऊन? त्यामुळे त्याचा तर प्रश्नच नाही. म्हणून मी माझ्या मामाच्या मुलीला बोलवायचं ठरवलं. मला 3रा महिना होता. मामाची मुलगी घरी आली. मामाची मुलगी नाही म्हटलं तरी 12वी पास होती. आता तिचंही लग्न करायचं होतं, म्हणून तिच्या घरचे तिच्यासाठी स्थळ पाहत होते. आपण म्हणतो ना, आपली माणसं कायम आपलीच असतात. पण माझं असं मत आहे, माझा असा अनुभव आहे की आपल्यावरतीही आपण विश्वास नाही ठेवायला पाहिजे. खूप विचार करून विश्वास ठेवायचा पाहिजे. तर झालं असं की मामाची मुलगी घेऊन आली. ती सगळी कामं व्यवस्थित करायची, सगळं काही तिला जमायचं. माझं माहेर, माझं मामाचं गाव हे अगदी गरिबीतच गेलेले. गरिबीचे दिवस पाहिलेले त्यांनी. अजूनही त्यांचे दिवस तसेच आहेत. पण मी लग्न करून जेव्हा ह्या घरात आले, तेव्हा मी खूप मोठ्या घरात आली होती. नवरा प्रचंड श्रीमंत, भरभक्कम पैसा असणारा होता. त्यामुळे मला सगळं ऐशो आरामाचे आयुष्य भेटलं होतं. माझ्या बहिणी, भाऊ, माझी गावातली लोक सगळेजण हेवा करायचे, तुझं घर किती चांगलं झालं म्हणून. पण अशा वेळेस माझ्या संसाराला नजर लागणार होती हे मला माहीतच नव्हतं. आणि हळूहळू एक दिवस वाढत होता. माझे डिलिव्हरीचे दिवस आता जवळ येत होते. डिलिव्हरी होणारच होती 4-8 दिवसात. मामाची मुलगी माझी घरातली कामं चांगली करायची व माझी सेवाही करायची. आता काय करायचं? डिलेवरी झाल्यावरती मी माहेरी तर जाणार नव्हती. मग ती म्हटली, ताई मी थांबते तुझ्यापाशी. तसंही गावाला माझं काही काम नाहीच आहे. मी तरी गावाला राहून काय करणार? मग तुझी डिलेवरी आपण इथेच करू, सासरीच करू. मी आहे ना, तू टेन्शन नको घेऊ. माझ्यासोबत एवढी प्रेमाने बोलायची. मला वाटलं नव्हतं की हीच माझं घर फोडेल म्हणून. माझी डिलेवरी झाली आणि मला दुसरी मुलगी झाली. मुलगी अतिशय सुंदर, गोड, गोंडस होती. माझी डिलेवरी झाल्यावर 8च दिवसात माझ्या सोबत आणलेल्या बहिणीसोबत नवऱ्याने दुसरं लग्न केलं.
आणि लग्न करून येऊन अगदी दारात येऊन उभी राहिली. माझी तर पायाखालची जमीनच सरकली. आता काय करायचं हा प्रश्न डोक्यात फिरत होता. 4 दिवस तर मी सलाईनवरती होते, कारण हे सगळं पचवायला मला खूप जड जात होतं. मी माझ्या मामाच्या मुलीच्या 2 तोंडात ठेवून दिल्या आणि तिला जाब विचारला, माझ्यासोबत असं का वागलीस? तेव्हा तिचं उत्तर ऐकून तर मला चक्कर आल्यासारखं झालं. ती म्हणाली, ताई, तुझ्याकडे प्रत्येक ऐशो आराम आहे. तू अगदी राणीसारखी राज्य करतेस या घरावरती. आणि पण आता तुझ्या मिस्टरांना मी आवडायला लागले तर मी काय करू त्याच्यामध्ये? आणि हो, मलाही ते आवडतं. आमचं प्रेम आहे. मी जशी या घरात आले तसे मला ते खूप आवडतं. हे तिचे विचार ऐकून माझी पण इच्छा आहे की एवढ्या ऐशो आरामात मी पण राहावं. मग काय झालं लग्न केलं तर? तसंही आता तुला काम होतच नाही आहे. तुझं C-सेक्शन झालं आहे ना, कामाला कुणीतरी हवीच आहे ना, असं तिने मला बोललं. आणि तिच्या शब्दाला शब्द माझ्या नवऱ्याने जोडले. तेव्हा मात्र काय करावं मला कळतच नाही. आता माझं या घरामध्ये राहणंच मुश्किल झालं होतं. हा आहे पार्ट 1. मी तुम्हाला उठलेली कहाणी माझी दुसऱ्या पार्टमध्ये सांगते. तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करू शकता. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि मला असं वाटतं की प्रत्येक बाईने स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे. परिस्थिती कधीच सांगून येत नाही.